नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण तवा पुलाव करत आहोत, चौपाटी स्टाईल. त्यासाठी मी बिर्याणीचं तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला लावलं होतं आणि शिजवताना मी थोडंसं मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतलेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवू. भाज्या सांगते तुम्हाला. मटार घेतलेला आहे, एक बटाटा उभे काप करून घेतलेले आहेत, बीटरूट घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे बीटरूट. कलर खूप छान येतो बीटरूटमुळं. कढीपत्ता, टॅमॅटो 2 उभे काप करून घेतलेले आहे, शिमला मिरची 2 उभे काप करून घेतलेले आहे, कांदासुद्धा 2 घेतलेले आहेत मी उभे काप करून घेतलेले आहे, हिरवी मिरची मी घेतलेली आहे 4, त्यासुद्धा उभे काप करून घेतलेल्या आहेत, आणि कोथिंबीर आणि कांद्याची पात ती मी बारीक चिरून घेतलेले आहे. चला आता मसाले सांगते त्याचे तवा पुलावचे. तर त्यासाठी लाल मिर्च पावडर आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, धनिया पावडर आणि लाल मिर्च पावडर 1 मोठे चमचे आहेत, आणि पाव चमचा हळद, बटर घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे 1 चमचा, पावभाजी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, शेजवान चटणी घेतलेली आहे, आणि रेड चिली सॉस ते आपल्या आवडीप्रमाणे टाका, का की तुम्ही तिखट किती खाता त्याच्यावर डिपेंड आहे. तर आपण कढई ठेवली होती. आता माझ्याकडे तेवढा मोठा तवा नव्हता म्हणून मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये बटर आणि तेल दोन्ही पण टाकलेलं आहे. आपलं बटर करपू नये त्यासाठी तेल थोडंच टाकलेलं आहे. आपलं तेल गरम झाल्यावर जिरं टाकू 1 चमचा, जिरे चांगले तडतडले होते त्यामुळे कांदा आणि कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे. आता हे शिजून झालेलं आहे. आता आपण भाज्या टाकू त्याच्यामध्ये. कांदा पण शिजलेला आहे व्यवस्थित, टॅमॅटो, शिमला मिर्च, मिरची आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर आपल्याला सगळ्या शेवटी टाकायचं आहे, पण भाज्या आधी आपण शिजवून घेतोय. मटार टाकलेला आहे, बटाटा टाकून घेतोय आपण जो उभा काप करून घेतलेला, बीटरूट टाकलेला आहे. कलर खूप छान येतो त्याच्याने बीटरूटने. आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकू आपण, मसाले पण टाकून घेऊ आपण जे घेतले होते सगळे. पावभाजी मसाला पण टाकतोय आपण. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. रेड चिली सॉस टाकलेला आहे. तुम्ही तिखट किती खाता त्याच्यावर अवलंबून आहे. मी सांगितलं आधीच तुम्हाला, का की तुमच्या तिखटावरही तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर शेजवान चटणी आणि रेड चिली सॉस टाका, का की आपण लाल मिर्च पावडर सुद्धा टाकलेला आहे त्यामुळं सांगते. आता मी 1 चमचा शेजवान चटणी आणि 1.5 चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी भाज्या शिजण्यासाठी. झाकण ठेवू 5 मिनिटासाठी. हे बघा भाज्या शिजलेल्या आहेत, झाकण काढलेलं आहे. आपण व्यवस्थित परतून घेऊ. थोडंसं पाणी आहे, पाणी जरा आटवून देऊ आपण. तेव्हा पाणी पण आटलेलं आहे, भाज्या पण व्यवस्थित आपल्या शिजलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये आपला जो शिजून ठेवलेला भात आहे तो टाकून देऊ. एक दाणा खरंच खूप छान असा भात पण शिजलेला आहे, मस्त शिजलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊ.
आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि कांद्याची पात जी बारीक चिरून घेतलेली आहे ते टाकून देऊ आणि व्यवस्थित एकजीव करू, सगळं आपण परतून घेऊ। तयार झाली, मी प्लेटमध्ये काढते आता। आपला तवा पुलाव तयार आहे, हे बघा। सजावटसाठी कांदा टाकलेला आहे मी। माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटमध्ये। खूप छान होतो हा तवा पुलाव। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सगळ्यांना।